आता चांगला हलवून घेते त्याला. अजून मी त्यात चांगला आपला कांदा भाजून झालाय. आता मस्त तळायचा चाललाय कांदा या ठिकाणी. माझं पण जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी. मस्तपैकी हाडकं, रस्सा, ज्वारीची भाकरी, कांदा. दादांनी तर कुस्कारले बाबा. बघा दादा जेवण करते ते, ही करते ते. आई तुला घेतलं का? राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ब्लॉग आपण आता चालू केलेला आहे आणि ब्लॉग पार आपण आता 6 वाजता चालू केला आहे. एवढ्या लेट ब्लॉग का चालू केला आहे तर आता दिवसभर तुम्हाला शूटिंग दाखवली असती तर आज संध्याकाळचा बेत दाखवता आला नसता. त्याकरता मोबाईलला चार्जिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं चार्जिंग राखून ठेवली आणि आत्ता आपण व्हिडिओ शूटिंग चालू केली. आज तुम्हाला वाड्यावरती एकदम स्पेशल आपले आरचू आणि बाबू, त्या दिवशी दाखवलेला आरचू बाबू आपल्या वाड्यावरती आले ते. तर आज मस्तपैकी आपण बेत करणार आहे. चला, आपली सगळी मेंढरं पण वाड्याला आलेली आहेत. हवा मेंढरं इकडं व्हायचं पाला साला खाते ते इकडून झाडाचा. आणि आपली कोण कोण आले? अरे काय रे बाबू, मजा वाटती. काय खेळताय तुम्ही? काय खेळताय? कसं कसं पडबर लागत नाही नाही. आणि आपली आरचू बाई काय रे, पगोला नाही आणलेला का तुम्ही? होय बाबू, तिकडे होती ती गेली ती दुसऱ्याच्या घरी. तुम्ही आपला डाव साधला आला वाड्या. आपल्या अर्चून बाबू आले ते. आता प्रगती नाही आली पण हो का. ही उन्हाळ्यात कुठं होता तुम्ही? बेगवनला होती मित्रांनो. आपल्या भाऊंचा त्यांचा वाडा तिकडे गेलता, त्यामुळं बाबून ती नानांचा आणि भाऊचा वाडा गेलता. तर बघा ही आता काय शर्यत, लाईन मध्ये थांबा, तुमची शर्यत लावतो. कोण जिंकते बघू आपण. कुठं जाणार? त्या बांधाला शिवून येणार का? हा, 1 2 3 स्टार्ट. आपल्या आरचू जिंकते का बाबू जिंकते काय माहिती. काय तुम्ही पळा नाहीला का? पण तो हरलेले आहे. हा, कशामुळे हरले तू सांग? हा, मधनच आली तो. बाबू आता शेवटपर्यंत पळाला तर बाबू जिंकलेला आहे. तर अरे अरे विनर बाबू, विन झालाय बाबू. शर्ट फाटला का बाबू? हा ठिकाणी आपल्या आईचं काय चाललंय? काय करते आई? दळण. हो, मग आज काय बनवायचे? आज चिकन बनवायचे. आरचू बाबू आले आज, मस्त रेसिपी करणार ना? हा. तर आता आपल्याला आणायला जायचे मटेरियल. काय आता दळण बिळण घेणार आहे मित्रांनो. आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. आताच मी दळण बिळण दळून आणली. भाकरी बनवते आई. आणि आरचू तू तिकडं का बसली बाई? पाऊस येतोय म्हणून छत्र्या धरायचं. हा, आपली भाकर मित्रांनो. आता काय झाले, टिपी टिपी पाऊस चालू झालाय आणि पावसाचं पाणी पडते भाकरीवर पाणी पडते. त्याकरता ही छत्री धरून आरचू बसली नाही का. आरचूला छत्री धरायचं काम लागले आज आपल्या भाकरी होऊस तर. आणि बाबू इकडं बसलाय माझ्या शेजारी. आई होते ते का पावसा पाण्याच्या भाकरी? चांगल्या होत्या ते ना. आरचूने छत्री धरली मन, नाही तर पाणी पडलं असतं भाकरीत. हा, चिकन कधी बनवायचं आता? भाकरी झाल्या. हा, भाकरी झाल्या. मस्तपैकी रेसिपी तयार करायची. आता पोरं आली ते आम्हाला व्हायचं मटण बनवायचंय. ती डाळ भाजून घेते. आता लय दिवसात ना पोरं आली. ती नव्हती काय, उन्हाळ्याची बी आली आरचू बिन बाबू बी. त्याच्यामुळं म्हणलं आता आल्या सुट्टीला 2 दिवस तर आणावं त्यांना मटण. चांगलं वाटून गाठून बनवणार आहे ना? वाटून गाठून बनवणार आहे. एकदम आईच्या हातचं टेस्टी चिकन तयार होणार आहे. डाळ भाजती तर 2 कांदा बी भाजून घेणार आहे. चांगलं कालवण बनवणार आहे.
चिकन सगळं कढईत काढून घेतले. आता त्याला चांगलं धुवून घ्यायचे. आपला कांदा भाजून झालाय. आता मस्त तळायचा चाललाय कांदा या ठिकाणी. किती कांदे चिरले काय? बारक बारक 2-4 चिरले. बारक 2-4 कांदे चिरले. ते भाजून बी घेतले मित्रांनो. हे आता हळदी मिठासाठी नाही. कोरडा आधी चांगला तळून घेतला. आता तेलात तळायला हा. 1 चमच्याभर हळद टाकून घ्यायची. हळद टाकून असं चांगलं हलवून घ्यायचे. हळद व्हायची कमीच होती. अजून थोडीशी टाकायची. आता हळदी मिठात चांगलं परतून झाले. आता त्यात चांगलं चिकन टाकून घेते. आता चांगला हलवून घेते त्याला. हळदी मिठात चांगलं असं हलवून घेते सगळं. आपलं वाटण वाटायचं चाललंय. काय काय घेतलंय आहे वाटणात? डाळ हरभऱ्याची, हा. कोथमीर, 2 कांदा भाजून घेतल्या. तेवढी खोबऱ्याची वाटी घेतली. आता काय वाटते ते सांग की. आता डाळ आणि कोथमीर. डाळ आणि कोथमीर एकत्र. डाळ भाजून हरभऱ्याची मस्त कालवान लागतं. हरभरी डाळ भाजून घातल्या. आधी डाळ भाजून घेतली. कांदा बे पाहिजे ठेवली ते भाजून. त्याचं ते वरची काळे टरपाला काढून वाटायचं नाही. तसंच वाटायचं चांगलं लागतं. आता हे वाटणाचा चांगला गोळा वाटून झाला. या इथं काढून घेते असा. आता 1 खोबऱ्याची वाटी आणि 2 कांदा. आता हे 2 कांदे घेतले. ते चांगलं असं टिचून घेते. आता हे 2 कांदा बी चांगलं बारीक वाटून घेतलं. त्याचा बी चांगला गोळा करून घेतला. ना आता ह्याच्यावर ठेवायचा. 2 वाटणं तर तयार झाले बुवा. आता खोबरा राहिलाय फक्त ना. हा. मला वाटते खोबरा आधी वाटाय पाहिजे होता आई. खोबरा हळदी मिठात टाकाय झाला असता. टाकायचं ना मग. आता टाकायचं. शिजलं वय आहे. आता याला चांगलं अंगचं पाणी सुटले. अंगच्याच पाण्यात चांगलं शिजून दिलं म्हणजे काय होते. अंगच्या पाण्यात चांगलं शिजून दिल्या ऊस लागत नाही अजिबात. मस्त लागतं खायला. चवदार बी लागतं. आता पाणी टाक की यात. बघायचं अजून. चेक केल्यानंतर पाणी टाकायचे आपलं हळदी मिठाच्या ह्याच्यात. आले शिजत टाकायचं पाणी म्हणजे चांगलं परतून झालं ना. हळदी मिठाच्या मटणात आता पाणी टाकलेलं आहे.
हो का कसं झालंय, रसरशीत झालंय का नाही मित्रांनो एकदम. असे कोथमीर बिथमीर आज आपल्याकडं मटेरियल बी लय उपलब्ध आहे त्याकरता. हो का कसं एकदम मस्त असं आपलं आता चिकन शिजतं या ठिकाणी. आता काही वेळेस आम्ही मटण म्हणतोय, काही वेळेस चिकन म्हणतोय. सवय लागले आम्हाला काय असलं ना असं वशाटाचं की आम्ही मटण म्हणतो कवा. आता तुम्हाला सांगायसाठी ते आपलं मटण नाही चिकन आहे, ते येतं तोंडात मटण बी. आता खोबरा बी चांगला बारीक वाटून झाला. आता खोबरा बी घ्यायचा इथं काढून. बाकीचा खोबरा कुठं गेलाय? त्यात टाकलाय भुगल्यात मी. हा आणि आपली गँग बी खाती ना. काय खाताय बाबू? खोबरा खाते. वाईजवर खोबरा खात्यात दादा, अर्चू, बाबू. त्याचं आपलं मटण शिजलेलं आहे आणि आता रस्सा बनवायचा आहे. सगळं कढईमध्ये काढले आता. हवा कढईमध्ये काढलेलं आहे. दादांना बी दिले वाईज खायला. कसं लागतंय दादा? मस्त लागते. हळदी मिठाचं हा त्यांना बी दिलंय. अर्चू आहे का व्यवस्थित? एकटा रस्सा खाणार ना? बाबू तू? मस्तपैकी खाते ते या ठिकाणी. आपल्या कुत्र्यांना हाडकं देते ते. आता आई काय बनवायचे? रस्सा बनवायचा आहे. वाड्यावरचा खास रस्सा. तेल टाकलेलं आहे. हवा तेलात आता काय परतायची? आता हे घरगुती मसाला. हा किती चमचे टाकते? 2. 2 चमचे आपलं नेमलेलंच असतात कायम. मस्तपैकी झणझणीत होतो बस. 2 चमचे टाकून घेतलाय मसाला. आता असं त्याला चांगला असा हलवून घ्यायचा. या ठिकाणी आपली मसाल्याची ग्रेव्ही झाली. आता वाटण त्यात परतायचं टाकून हलवून घ्यायचे मसाला वाटाणे. जेव करायचा आहे मसाल्याचा आणि वाटणाचा. म्हणजे मस्त होतं ना. हा मग काय. मसाला बी चांगलं परतून झाले मित्रांनो. करपलं नाही ना? आपल्या कढईत लगेच करपतं नाही. आता कढई जाडी घेतली त्यात बी नाही करत. हा आता ते चांगलं झालंय त्याची गिरवी. आता त्यात चांगलं व्हायचं. रस्सा टाकून घ्यायचा या. रस्सा टाकून चांगलं हलवून घ्यायचं. तर रस्सा टाकून घेऊन चांगली त्याची गिरवी बनवून घेतली. असं जेवढं तळल ना तेवढं एक नंबर रस्सा मस्त तयार होतो. लागतं. आता हे चांगलं परतून झालं या. आता हे चांगलं मटण टाकून घ्यायचं. आता आपलं सगळं मटण कढाई घातलेलं आहे. आता उकळलं की झालं नाही. झालं शिजलं. चांगलं उकळी फोडायची त्याला. हो उकळायला लागले आता हळूहळू वाईट जाळ लावाय पाहिजे त्याला. काय जाळ आहे? हाय का जरा? वाड्यावरचं कालवण तयार झालेलं आहे. आता कालवण कढलेलं आहे. आता जेवण वाढून द्यायचे. कांदा बी चिरला आहे आणि चांगलं डिसभर कांदा चिरला. इकडं कालवण उकाळून बिकळून सगळं ओके झाले. आता आपली जेवणाची ताटं करते आहे तयार. ए बसा चला गँग बसा. हा तिकडं पडेल सरून बसा. सगळं जेवण आता आपलं तयार झाले आणि वाढून बी दिले. दादांना, आरचूला, बाबूला तिघजण जेवण करते ते. दादा कसं झाले? मस्त झाले. नक्की ना? हा बाबू कसं झाले? मस्त झाले. आरचू मस्त झाले. हा चांगलं लागतंय का? वाटतंय. बघा जेवण करते ते सगळीजण. माझं पण जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी मस्तपैकी हाडकं, रस्सा, ज्वारीची भाकरी, कांदा. दादांनी तर कुस्कारले बाबा. बघा दादा जेवण करते ते, ही बी करते ते. आई तुला घेतलं का? हा घेतलं. बघा मस्तपैकी आई बी. कसं झालं आहे? चांगलंय. हां आता मला जेवण करू द्या, मग डायरेक्ट आपण नंतर व्हिडिओ शूट करू. मित्रांनो मस्तपैकी आता जेवण बिवण केलेलं आहे. एकदम व्हिडिओ लेट सुरू केला पण एकदम मस्त व्हिडिओ तयार झाला. तर आजची आपली वाड्यावरची चिकन रेसिपी तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.